नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय सन्मान महाराष्ट्र आणि मी हेमंत कुमार केळकर. सध्या राजकारणात सोशल मीडियावरनं, मोठमोठ्या टीव्ही चॅनल्सवरनं एकच विषय आपल्याला बघायला मिळतोय. मुंबईचा महापौर कोण होणार? शिंदेचा होणार, भाजपचा होणार. मग कुठे बातमी येते, की संजय राऊत एकनाथ शिंदेबरोबर हॉटेलला जेवायला गेले. त्याच्यानंतर बातमी येते, की देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी बोलतायत. मग काय याच्यात खेळ आहे? मग शिंदे आणि उद्धव ठाकरे आणि बाकी असे एकत्र येणार का? वगैरे, वगैरे, वगैरे. सोशल मीडियावरही सध्या तीच चर्चा चालू आहे. आणि यातनं जर आपण बघितलं, तर चर्चा फक्त मुंबईपुरतीच मर्यादित आहे. माझा प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती वगैरे पिंपरी-चिंचवड बऱ्याच ठिकाणी शिंदे आणि भाजप यांना बहुमत मिळालेलं आहे. मग तिथल्या महानगरपालिकांमध्ये कोण महापौर बसणार? कोण होणार महापौर? मराठी, अमराठी, हिंदू का दुसऱ्या धर्माचा, स्थानिक प्रश्नांवर समजून घेणारा का बाहेरचा नेता? याबद्दल कुठेही चर्चा नाही. ना सोशल मीडियावर याबाबतचा ट्रेंड आहे, ना कुठला चॅनलवाला या नेत्यांना याबाबत काही प्रश्न विचारत आहे. मुंबईचा महापौर इतका महत्वाचा का? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. आम्हीही नाही. पण प्रश्न असा आहे, मुंबईचा महापौर शिवसेनेचा बसला किंवा भाजपचा बसला, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण बदलणार आहे का? मुंबईचा महापौर शिवसेनेचा बसला म्हणून इतर महानगरपालिकांमधलं कामकाज सुधारणार आहे का? मुंबईचा महापौर अमुक झाला म्हणून विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? मराठवाड्याचं पाणी टंचाई संकट संपणार आहे का? पश्चिम महाराष्ट्रातील बेरोजगारी कमी होणार आहे का? तर उत्तर येईल स्पष्टपणे नाही. मग इतर महापालिकांना दुय्यम का समजलं जातंय? आज महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये कचरा व्यवस्थापनचा प्रश्न आहे, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत, रस्ते खड्डेमय झालेले आहेत, सुशिक्षित यंग तरुणांना नोकऱ्या नाहीयेत. मग अशा वेळी या शहरांचा महापौर कोण होणार? तो स्थानिक आहे की बाहेरून आलेला आहे? त्याला त्या शहराची भाषा, संस्कृती, प्रश्न माहीत आहेत का? यावर माध्यम मौन आहेत. कोणीही प्रश्न विचारायला तयार नाही. हिंदू, मुस्लिम, मराठी, अमराठी हा मुद्दा फक्त मुंबईत महापौर निवडणूक या मुद्द्यावरच झाली. मराठी विरुद्ध अमराठी, हिंदू, अस्मिता, मुंबई कोणाची हे मुद्दे घेऊनच या निवडणुका झाल्या. पण प्रश्न आहे, ही अस्मिता, ही भाषा, ही ओळख फक्त मुंबई पुरतीच मर्यादित का? पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली, रायगड, सिंधुदुर्ग ही देखील सगळी शहरं महाराष्ट्रातली नाहीत का? मग तिथे मराठी, अमराठी, मराठी माणूस महापौर होतो की नाही? तो मराठी महापौरच असेल, तो हिंदूच असेल, यावर चर्चा इतर महानगरपालिकांसाठी का होत नाही? आणि ते होत नाही हेच आजचं दुर्दैव आहे. खरं तर निवडणुका झालेत. मग महापौर कोण होणार यापेक्षा महत्वाचं आहे आणि अभिमानाचं झालेलं आहे, की कोणत्या पक्षाचा झेंडा या महानगरपालिकांवर फडकणार. आज जे काही महापौर हॉटेलांमध्ये बसलेले आहेत, त्या हॉटेलचं बिल, त्या हॉटेलसाठी लागणारा पैसा हा जर दिवसागणिक हजारो रुपये शिंदेजी खर्च करत असतील, तर हा पैसा त्यांच्या पगारातनं जमा केलेला आहे का? आणि एवढ्या लोकांना एवढ्या राजेशाही थाटामध्ये जे ठेवलं गेलेलं आहे, हा पैसा कुणाचा आहे? आणि हा खर्च का केला जातोय? हा रिकव्हर करण्यासाठी तुमच्याकडे पर्याय काय आहे? याबद्दल देखील कोणी बोलत नाही.
ना याबद्दल कोणी यांना प्रश्न विचारत आहे. सामान्य माणसाचा वेगळा प्रश्न आहे. माझ्या मुलाला नोकरी कधी मिळेल? माझ्या आईला, माझ्या नातेवाईकांना रुग्णालयात उपचार व्यवस्थितपणे सरकारी रुग्णालयात मिळतील का? हे राजकारणी हे विसरलेत का, की महापौर पद हे सत्ता दाखवण्याचं नाही, तर सेवा देण्याचं पद आहे. प्रामाणिक स्थानिक नेतृत्व आलं तरच खरा बदल होऊ शकतो. आज शिंदे साहेबांनी पत्रकारांना सांगताना सांगितलं, की लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला. अहो, तुमचे जे बिनविरोध लोक निवडून आलेले आहेत, त्यांना जर लोकांनी मतदानच केलं नाही, तर त्या नगरसेवकांना लोकांनी विश्वास दाखवला म्हणून ते निवडून आले म्हणणार का? त्यांच्या बाबतीत बोला ना, बिनविरोध आलेल्याच्या बाबतीत बोला, की ते बिनविरोध आलेले आहेत. लोकांची इच्छा, आकांक्षा याबद्दलचा विचार न करता जे निवडून आलेले आहेत, ते तुमचे नगरसेवक त्यांच्या वार्डातील लोकांसाठी काय करणार? ते माइंडेड तुम्हाला लोकांनी दिलंय, असं तुम्ही कसं म्हणू शकता? मुंबई सोबतच महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या महानगरपालिकांवर मराठी आणि हिंदू माणूस खरं तर बसायला पाहिजे आणि त्याबाबत चर्चा व्हायला पाहिजे. पण इथं मुंबई हा खजिना आहे, तिजोरी आहे, लुटता यावी म्हणून फक्त आणि फक्त मुंबईकडेच बघितलं जातंय. गजब आहे सगळं काही गजब आहे आणि अजब तर म्हणावंच लागेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवत चला. तूर्तास इथेच थांबतो. परत भेटू नवीन विषयासह. तेव्हा मी आपली रजा घेतो.